नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाने हा खून केल्याचे सगळे पुरावे अक्षरशः दाखवलेले आहे. तिने कशा पद्धतीने शांताला संपवलं आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. अगदी अंगावर काटा येणारा प्रसंग आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाहतो की जे पोलीस असतात पाटकर ते मात्र अर्जुनला काही घालून काढून बोलत असतात. पण अर्जुन देखील तितकाच हुशार असतो. अर्जुन म्हणतो की माझी केस घ्यायला जरी कोणी नाही आलं ना तरी सुद्धा मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर माझी केस जिंकू शकतो. यावर मला पूर्णपणे खात्री आहे. हे देखील आता अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यातच अर्जुनच्या जेवणाचं ताटही येतं. अर्जुनला 7 जेवण जेल जातं पोलीस स्टेशनमध्ये. तसंच जेवणाचं ताट दिलं जातं. पण अर्जुनला आता ते सगळं काही नको असतं. अर्जुन लगेच ते ताट दिलेलं असताना त्याचे पाया वगैरे पडतो, कारण त्याला कोणत्याही जेवणाचा असा अपमान करायचा नाहीये. त्यामुळे त्याने आता त्या जेवणाच्या पाया वगैरे पडलेला असतो. आणि त्यानंतर मात्र तो म्हणतो की सॉरी, पण मला नाही जेवायचं. मी जेव्हा इथून बाहेर पडेल तेव्हा मी जेवेल आणि त्याचबरोबर चालेल. तुला नाही जेवायचं तर कारण का? तुला आयुष्यभर हेच खायचंय. त्यामुळे तुला दिलं होतं, पण नाही खायचं असेल तर जाऊ दे, असं देखील तो इन्स्पेक्टर पाटकर जो आहे तो बोलतो. आणि त्यानंतर मात्र आता तो म्हणू लागतो की मला तर चहा प्यायला जावंच लागेल, त्यामुळे मी चहा प्यायला जातोय. तुला काय करायचं आहे ते कर. तेवढ्यातच इन्स्पेक्टर सावंत तिथे येतात. सावंत म्हणतात, मी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेलो होतो आणि आजच कामावर रुजू झालोय. पण हे सगळं काय आहे अर्जुन साहेब, आणि हे सगळं कसं काय? अर्जुन म्हणतो की मलाही माहीत नाही, पण मला या सगळ्यामध्ये अडकवलं गेलेलं आहे. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे मात्र आता सायली जी आहे ती धावत पळत अर्जुनला भेटायला आलेली असते. आणि धावत पळत आलेली सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही नका काळजी करू, मला माहिती तुम्ही या सगळ्यांमध्ये काही सुद्धा केलेलं नाहीये. तुम्ही या सगळ्यात दोषी नाही आहात. पण तुम्ही शांत बसा, मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. असंही म्हणून ती आता कसं बसव त्याला शांत करत असते. पण ती स्वतः मात्र खूप जास्त रडत असते. तुमची बेलवर सुटका सुद्धा आपण करूया असं देखील तिने म्हटलेलं असतं. पण त्याच वेळेला अर्जुनने बेलवर सुटका घ्यायला नकार दिलेला असतो. त्यामुळे आता रविराजांनी म्हणतात की तू असं का म्हणतोय? त्यावर मात्र रविराजांना तो सांगू लागतो की मी बेलवर इथून सुटलो तर तुला कळतंय का? तुम्हा लोकांना मी जर बेलवर सुटलो तर प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. आणि मला प्रॉब्लेममध्ये नाही यायचं. म्हणजे मी जर सुटलो इथून बाहेर तर या लोकांना काय वाटेल की हे सगळं काही मी केलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टी मी केलेल्याच नाहीयेत ना, तर या सगळ्यात मी का अडकू? असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता हे सगळं काही तो बोलतो तेव्हा मात्र आता चैतन्य जो आहे तो म्हणू लागतो की बरोबर आहे तुझं सुद्धा, पण आता अर्जुनला ना सगळ्यांमध्ये डिस्कशन करायचं असतं. म्हणून तो बोलतो की एक काम कर, वकीलपत्र तयार केलं असेल तर त्यामध्ये सुद्धा एक पॉइंट ॲड कर. आपल्याला डिस्कशनसाठी एक रूम हवी आहे. आपण सगळी जण बसूया आणि डिस्कशन करूया. आणि त्यासोबत आता सायली अर्जुनला विचारते की तुम्हाला काय वाटतं की हे सगळं कोणी केलं असेल? त्यावर अर्जुन मात्र तिला म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे. त्यावर सायली म्हणते, जे मला वाटते तेच तुम्हालाही वाटते का? हो, ते सेम. मग आता प्रियाचंच नाव दोघेही जण घेतात. आणि त्याच वेळेला आता रविराज म्हणत असतात की जरा थांबा, मला फोन आला आहे. आणि म्हणून रविराज फोनवर बोलायला बाहेर जातात. पण सायलीला त्यासोबत अर्जुनला माहिती असतं की या सगळ्याच्या मागे प्रिया आहे, दुसरं कोणी सुद्धा नाही. तर इकडे मात्र आता अर्जुनला पूर्ण विश्वास असतो की ही केस आहे ना, तो स्वतः लढणार आहे. आणि स्वतःच ही केस लढून स्वतःचे जे काही आरोप आहे ते खोटे आहे ते सिद्ध करणार आहे. आणि याचसाठी त्याला डिस्कशनसाठी रूम हवा असतो.
म्हणजेच कसं सगळी जण मिळून आपण पुरावे शोधायचे आणि डिस्कस करायचं आणि मग ते डिस्कशन मी कोर्टामध्ये सादर करू शकेल आणि माझी स्वतःची सुटका करेल, हे देखील आता अर्जुनने म्हटलेलं असतं. त्यावर सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर सामंत, रविराज या सगळ्यांनीच आता अर्जुनला साथ दिलेली असते आणि अर्जुनच म्हणणं त्यांना सुद्धा पटलेलं असतं. कारण शेवटी जर अर्जुन असा का तसा बाहेर आला तर तो बेलने बाहेर आल्यानंतर असं वाटेल की ह्यानेच हे सगळा गुन्हा केलाय म्हणून हा लगेच सुटून बाहेर आलाय, पण त्याला जेलमध्येच राहून त्याला दाखवून द्यायचं असतं की हे सगळं काही मी केलेलं नाहीये. दुसरीकडे मात्र आता जो अश्विन असतो तो वैतागलेला असतो, कारण त्याला ना हे सगळं काही समजतच नसतं. जो काही प्रकार घडला आहे तो प्रकार एकदम विचित्र असतो आणि असं वाटत असतं की हे सगळं नाही व्हायला पाहिजे होतं. पण आता जो काही आरोप अर्जुनवर लागलेला असतो तो चुकीचा असतो. पण इकडे प्रिया जी आहे ती मात्र म्हणत असते की अर्जुन खून वगैरे करेल ना, असं काहीच मला वाटलं नव्हतं. आणि त्याच वेळेला जसं तो आता म्हणतो त्यावेळेला आता रागातच इकडे मात्र अश्विन तिला म्हणतो की तुला काही कळते आपल्या दोघांमध्ये, म्हणजे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कितीही वैर असू दे, पण माझ्या मनात ना माझा दादा असं करेल असं कधीच येणार नाही, कारण तो माणूस सच्चा आहे आणि त्याने हे सगळं केलेलं नाहीये, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जरी तुला याबद्दल काही वाटत असेल तरी सुद्धा मला माझ्या भावावर विश्वास आहे की त्याने हे सगळं केलेलं नाहीये, असं देखील आता अश्विन जो आहे तो बोलू लागतो. अश्विननी असं म्हटल्यानंतर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत की इथे जी प्रिया आहे ती मात्र म्हणत असते की सॉरी अश्विन, तुला वाईट वाटलं असेल, पण जे मला दिसलं ते मी बोलले. पण आता अश्विन रागारागात तिकडं निघून जातो, पण प्रियाला मात्र हसू येत असतं. प्रिया म्हणते की जो काही खून झालाय त्याबद्दल तुम्हा लोकांना कधीच कळणार नाही की शांता कशी गेली, आणि अर्जुन काही एवढ्यात आता सुटून बाहेर येत नसतो. त्याला तर आता शिक्षा होणारच आणि हे सगळं काही मी मुद्दाहून केलेलं आहे, असं देखील आता प्रिया म्हणत असते. खरं तर प्रियाची कहाणी इथून सुरू होते की प्रियाने नेमका हा खून कसा केलाय, काय केलाय, या सगळ्याबद्दल आता प्रिया सांगायला सुरुवात करत असते. म्हणजेच प्रियाला या सगळ्या गोष्टी आठवल्यात. प्रिकॅपमध्ये असंच दाखवलं गेलेलं आहे. इकडे शांता आणि त्याचसोबत तुझ हे दोघेही जण आता त्याच या घराकडे आलेले असतात, कारण त्यांना ते पेपर्स हवे असतात. अगदी डोक्यावर घोंगड वगैरे घेऊन ते आलेले असतात. लपून छपून शांता आतमध्ये पेपर्स बघण्यासाठी म्हणून गेलेली असते. शांता पेपर बघायला गेलेली असताना बाहेर संतोष जो आहे, जो प्रियाचा माणूस असतो, तो वाटच बघत असतो की ही लोक कधी येतायत ते, आणि इकडे प्रियाने पहारा दिलेलाच असतो. पण दुसरीकडे मात्र प्रिया बाहेर असतानाच तिला अश्विनचा कॉल आलेला असतो. अश्विनला ती सांगून गेलेली होती ना की तिला आता मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे, फ्रेंडसोबत ती गेलेली आहे म्हणून. आणि मग काय ती आता अश्विनला म्हणत असते की बरं ठीक आहे, मी फोन ठेवते, कारण तिला आता सारखा फोन येत असतो. तो म्हणजे त्या संतोषच्या, कारण संतोषने त्या जयला आणि शांताला इथे आलेलं बघितलेलं सारखा प्रियाला कॉल करत असतो. पण प्रियाचा कॉल जो आहे ना तो बिझी लागत असतो. मग तो पुन्हा एकदा करतो. प्रिया म्हणते की काय झालंय. संतोष म्हणतो की आपण जे ठरवलं होतं ना अगदी तसंच झालेलं आहे, सेम टू सेम, त्यामध्ये कोणतेही बदल नाहीयेत. पण आता आपल्याला काय करायचं आहे. अरे जा, एक काम कर, माझं तिच्यासोबत कोणी आहे का. मग संतोष म्हणतो की हो आहे ना, तिच्यासोबत एक माणूस आहे. मग त्या माणसाला ना ते हडल करतो. तोपर्यंत मी तिथे पोहोचते, असंही आता प्रिया त्याला सांगू लागते. मग काय हा संतोष जो आहे तो पूर्ण तयारीनिशी असतो, कारण त्याला ना जयला मारायचं असतं. जयला मारलं का त्याला माहिती की आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहे त्या आपल्याला भेटणार आहेत. म्हणूनच
तो जय जय मारायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे मात्र आता जयच्या अंगावर घुंगड असतं, पण त्याच वेळेला जयला तो असं मारतो ना की जयच्या डोक्यात काहीतरी मारल्यामुळे जय हा बेशुद्ध पडतो. जय सुद्धा तितकाच हुशार असतो, कारण जयला ऑलरेडी या सगळ्याची कल्पना होती की आपल्यासोबत काहीतरी होईल. म्हणून जय सुद्धा तितक्याच तत्परतेने जो आहे तो त्या संतोषला मारत होता. पण त्यामध्ये ना जय कमी पडत होता, कारण संतोषच्या हातामध्ये हत्यार होती. कारण संतोषला जे आहे ते थोड्या वेळासाठी का होई ना या जयला बेशुद्ध करायचं होतं, आणि त्याचसाठी त्याचे हे कारनामे सुरू होते. आता जयच्या डोक्यामध्ये काही टाकल्यानंतर हा जय जो आहे तो बेशुद्ध झालेला होता. त्यामुळे जय डायरेक्ट ना त्या 2 ड्रमच्या मागे पडलेला होता. मग काय तो ड्रमच्या मागे पडलाय म्हटल्यावर आता त्याला तिथेच ठेवायचं जेणेकरून आपल्याला आतमध्ये जाता येईल, हा विचार त्याने केलेला होता. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की तिथे प्रिया येऊन पोहोचलेली असते. ती म्हणते की काय झालं, बंदोबस्त केला का? त्या मुलाचा हो केलाय बंदोबस्त. कुठे ठेवल्या? हा इथे. मग आता त्या ड्रमच्या मागे पूर्णपणे तो जय झोपलेला दिसत असतो. पण आता प्रिया त्याला ओरडते आणि संतोषला म्हणते, अरे जरा काहीतरी टाक ना त्याच्यावर, म्हणजे तो तिथे कोण झोपला हे दिसणार नाही ना. आणि मग असं बोलून आता त्याच्या अंगावर पूर्णपणे ते ब्लँकेट असत ना ते सगळं त्याच्या अंगावर टाकलं जात, जेणेकरून आजूबाजूला कोणालाही ते सगळं काही दिसायला. तिला असं एकदम दांबून ठेवलेलं असतं. तिने त्या ओठ्यावर स्वतःच्या हाताने, आणि नंतरच तिला तिथे एक सुरा दिसतो. तिला सुरा दिसल्याबरोबर ती आता म्हणते की हिच्या गेम फिनिश करावा लागणार. ही अशी तशी ऐकणार नाहीये. ही जर कोर्टात जाऊन बोलली तर आपलं जगणं मुश्किल होईल, याची प्रियाला भीती असते. आणि प्रिया त्या अवेघात त्या शांताच्या आधी पाठीत म्हणजे कमरेत जो आहे ना तोच चाकू खूप असते, कारण ती दारावर गेलेली असते दार ठोठवायला की कोणीतरी या मला वाचवा. पण तोपर्यंत तिच्या जसा कमरेत तो चाकू खुपसला जातो ना तशी ती आताच शांत बसते. बिचारी शांता. आणि त्यानंतर मात्र ही खवळलेली प्रिया जी आहे ना तिच्या आता पारा आणखीन वरती चढलेला असतो. तिला सुधरत नसते की ती काय करते. तिने अक्षरशः पोटात सुरा खुपसलेला असतो. 4-5 वेळा सारखी काढत असते, सारखी खुपसत असते, सारखी काढत असते, खुपसत असते. आणि तिला स्वतःला कळत नसतं की ती हे सगळं काय करते. एवढं भयंकर हे कृत्य दाखव गेलेलं आहे. आणि जेव्हा ती तिला मारते ना तेव्हा कुठे जाऊन तिला शांती भेटते. पण तेवढ्यात नेमका संतोष आलेला असतो. आणि संतोष जेव्हा हे समोरच दृश्य पाहतो तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो की तुम्ही हे काय केलं मॅडम, तुम्ही खून केलाय आणि या सगळ्यामध्ये आपण अडकणार आहोत. तुम्हाला काही कळते का? त्यावर ऑलरेडी ती घाबरलेली असते, कारण तिने त्या भावनेच्या भरात तिला चाकू खुपसलेली असतात. पण तिला हे माहीत नसते की तिने काय केले. जेव्हा संतोष तिथे येतो तेव्हा तिला समजते की तिच्याकडून काय चुका का झाल्यात. आणि तेव्हा ना ती अगदी घाबरते आणि खालीच बसते. आणि तोपर्यंत इथे शांताचा पूर्णपणे द एंड झालेला असतो आणि शांता कोसलेली असते. तिथे सगळीकडे रक्त सगळं पडलेलं असतं. आणि त्याच वेळेला मात्र आता संतोष म्हणत असतो, तुम्हाला कळतं का तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात, पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण केवढे फसणार आहोत. तर नको करायला हवं होतं. तुम्ही हे सगळं स्वतः तर फसताय आणि वर मलाही फसवताय. काय करताय काय हे तुम्ही. आणि तेवढ्यातच ना आता तो तिकडन पै काढत असतो. पण त्याला मात्र आता प्रिया थांबवते. प्रिया म्हणत असते की जर तू इथून अडक गेलास ना तर तुलाच मी अडकवेन. लक्षात ठेव, इथून जायचं नाही. आता आपल्या दोघांना इथून बाहेर पडायचंय. हे सगळं साफ करायचं आणि निघायच. तेवढ्यातच अर्जुनचा फोन येऊ लागतो. अर्जुनचा फोन आल्याबरोबर इकडे मात्र आता ती म्हणत असते की फोन उचल. तो म्हणतो की नाही, मी नाही फोन उचलणार. त्याला ऑलरेडी भीती वाटत असते, कारण तो फोन जो असतो ना
तो जयच्या मोबाईलवर येत असतो आणि जयचा मोबाईल या संतोषकडे असतो. संतोष आता म्हणतो की नाही, मी कसं बोलू. ती बोलते, फोन उचल. जर आपण फोन नाही उचलला आता तर दुसऱ्या 5 मिनिटाला ना तो इथे असेल आणि मग आपलं हे भांड फुटलं तर मग दोघंही जण जेलमध्ये जाऊ. मग विचार कर, फोन उचलायचा आहे की नाही. मग आता प्रियाने एवढं सांगितलं म्हटल्यावर त्याचा नाईलाज होतो. त्याला फोन हा उचलावाच लागणार असतो. त्यामुळे आता प्रिया त्याच्यावर जबरदस्ती करते आणि तो आता प्रियाच्या या सगळ्या जाळ्यात अडकून गेलेला असतो. त्याच्याकडे दुसरा ऑप्शन उरत नाही आणि त्यामुळे आता तो फोन उचलतोच. आणि मग जेव्हा तो आता फोन उचलतो ना तेव्हा मात्र आता हॅलो हॅलो कोण. मग आता तो खोकला यायचं नाटक करत असतो. मग तिकडे अर्जुन म्हणतो की काय रे, काय झालं. त्यावर मात्र तो म्हणतो की काय नाही, इथे रूममध्ये आलो होतो ना बऱ्याच दिवसांनी, खूप जास्त धूर होती त्यामुळे मला त्रास होतोय, असं काहीच खोटं सांगतो. मग भेटलेत का पेपर इकडे. आता प्रियात याला इशारा करते की हो सांग. मग आता तोही म्हणतो की हो पेपर भेटले. मग अर्जुनही त्याला सांगतो पेपर भेटले असतील तर लवकर निघा, उशीर करू नका आणि पोहोचल्यावर मला मेसेज कर, असं देखील अर्जुनने आता सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता अर्जुन आणि सायली आता त्याला म्हणत असतात की चल जय, लवकरात लवकर निघ तिकडन. पण इथे हा जय नसतो, तर हा असतो भलताच दुसरा व्यक्ती, जो म्हणजे संतोष. आणि तो संतोष कसा कसा बोलत असतो का तर प्रियाच्या सांगण्यावरून आता सायली आणि अर्जुन जेव्हा आईस्क्रीम खायला गेलेले असतात तेव्हा त्यांनी त्याला कॉल केलेला असतो. पण तेव्हा जय न बोलता तिथे संतोष होता आणि संतोषने हे सगळं म्हटलेलं होतं. आता फोन कट केल्यानंतर आता मात्र तो म्हणत असतो की मॅडम, तुम्ही हे सगळं करून खूप मोठी चूक केली. या सगळ्यात आपण किती फसणार आहे, तुम्हाला कळतं का. तुम्ही खून केलाय आणि आपण अडकलो तर काय करायचं. त्यावर प्रिया म्हणते की तू इथपर्यंत माझ्यासाठी कशासाठी आला, पैशांसाठी ना. आता हे सगळं आपल्याला साफ करायचं दोघांना एकत्र मिळून आणि तू याच्यामध्ये मला मदत करणार आहेस आणि तू जर मला मदत केलीस ना तर ह्याचे तुला एक्स्ट्रा पैसे मी देणार आहे. मग तो काय पैशांसाठी हे सगळं करायला तयार होतो आणि त्यामुळेच आता ती पैसे देणार आहे म्हटल्यावर तो म्हणतो की ठीक आहे. मग तो गाडी वगैरे इथे समोर आणण्यासाठी जातो, कारण तिने गाडी खूप पुढे लावलेली होती आणि त्यांना आता गाडीतून ती डेडबडी घेऊन जायची असते. मग तोपर्यंत तो गाडीच बघायला जातो. तोपर्यंत प्रियाना इकडे जे जे काही रक्त पडलेलं असतं ना ते सगळं पूर्णपणे साफ करायचा प्रयत्न करत असते. ते रक्त वगैरे जे पूर्ण पडलेलं असतं ते सगळं हळूहळू ती क्लीन करते. चाकूला रक्त लागलेलं असत ते एका फडक्याने पुसून काढते आणि त्यानंतर आता ते सगळं झाल्यानंतर तिला आता खूप भीती वाटत असते. पण ती म्हणत असते की शांता, हे सगळं तुझ्या चुकीमुळे झालंय. तू जर माझं ब्या बोलाने ऐकलं असतंस ना तर हा सगळा प्रसंग घडलाच नसता. पण हे सगळं ना तुझ्यामुळे घडलंय. पण आता काय, आता तर तुला सामोर जावंच लागणार आहे. पण आता या डेड बॉडीज काय करायचं याची सुद्धा तिच्या मनामध्ये शंका असते. पण ती कसं बस आता तिथलं रक्त वगैरे सगळं कापडाने फसून घेते. त्यानंतर तिला आता कळत असते की तिने पहिल्यांदा असं काहीतरी कृत्य केले की खून केलाय आणि त्या खुनाची शिक्षा ही तिला तर माहिती आहे. पण तिला आता स्वतःला अडकायचं नाही. या सगळ्यात तिने विचार केलेला असतो की ही डेड बॉडी कुठेतरी फेकून देऊया. पण आता ती पटापट आवरायच्या याच्यामध्ये असते आणि नंतर त्याला एक गोणीसुद्धा तिने आणायला पाठवलेलं असं संतोषला, कारण तिला आता या गोण्यामध्ये भरून तिला न्यायचं असते. इकडे मात्र प्रिया म्हणत असते की काय ना, मी जे काही केले ना त्यामध्ये इतका भारी डाव खेळली ना मी की या सगळ्यामध्ये मला पूर्णपणे माहिती की मी स्वतः अडकणार नाहीये आणि मी हुशारीने हे सगळं कृत्य केलं. मला ती डेड बॉडीतून घेऊन जायची होती. माझ्या डोक्यात प्रश्न होता की ही डेड बॉडी कुठे घेऊन जाऊ.
पण त्यावेळेला मला अचानकपणे सुचलं की ही डेड बॉडी नेमकी कुठे टाकायची आणि कुठे एंड करायचा तिच्या आणि माझ्यावर या सगळ्याचे आरोप येणार नाही यासाठी मी खूप मोठं षड्यंत्र खेळली. आणि त्यानंतर मात्र इथे ती बोलत असतानाच ती हळूहळू का होईना आता तिच्या हातात जो फोटो असतो तो वाढून टाकते ते ती खोटो. आणि त्याच वेळेला आता इकडे त्यांनी जे काही हॉड क्लोथ वगैरे घातलेले असतात ते पण सगळे जण आता एका घमेल्यामध्ये घेतात. त्याचसोबत आता जे सगळं आजूबाजूला पडलेलं असते सगळे कापड जे असतात ज्यांनी रक्त फुसलेलं असतं ते सगळे पुरावे त्यांना आता जाळून टाकायचे असतात. कारण ते जर पुरावे त्यांनी जाळले तरच ते कोणाला भेटणार नाही आणि त्याच्यावर त्यांचे फिंगरप्रिंटसुद्धा नसतील. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी ज्या आहे सगळे जण ते आता जाळून टाकतात. पहिल्यांदा तिची डेड बॉडी जी आहे ती पूर्णपणे त्या गोंद्यामध्ये भरतात जेणेकरून ती गोणी त्यांना बाहेर घेऊन जाता येईल. आणि त्यानंतर ते सगळे पुरावे त्या घमेल्यामध्ये घेतात आणि जाळून टाकतात जेणेकरून कोणाला समजायला नको की हा कोण हिने केला. एकही पुरावा तिला आता माती सोडायचा नसतो आणि यासाठी ती करत असते. दुसरीकडे आता ती रूमच्या बाहेर येते. रूमच्या बाहेर आल्यानंतर ती आता दाराला लॉक वगैरे लावते. त्यानंतर ती डेड बॉडी घेऊन दोघेही जण ती गोणी कशी घेऊन बाहेर येतात आणि ती गोणी जी आहे ती बाहेर घेऊन त्या स्वतःच्याच गाडीच्या डिक्कीमध्ये ती ठेवते. आता तिला प्रश्न पडलेला असतो इथे कॅमेरे वगैरे तर नसतील ना म्हणून ती त्याला विचारते सुद्धा की इथे आजूबाजूला कुठे कॅमेरे नाहीयेत ना. तो म्हणतो नाहीये कॅमेरे वगैरे काही नाहीये. चला इथे कुठे काय कॅमेरे असणार आहे असंही तो म्हणतो. आणि ती डेड बॉडी जी आहे ना ती पटकन गाडीमध्ये ते दोघेही जण टाकतात आणि गाडीच्या डिक्कीमध्ये ती डेड बॉडी ठेवल्यानंतर आता ती म्हणते की मला याचा पूर्णपणे लिलाव लावायला लागेल आणि त्याच्यापेक्षा एक काम कर. ती आता त्याला पैसे वगैरे देते. त्याला म्हणते की हे घे पैसे आणि हे पैसे घ्यायच आणि पनवेल सोडून कुठेतरी लांब निघून जायचं असंही तिने आता सांगितलेलं असतं. मग तोही हे सगळं ऐकतो. तो म्हणतो की ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं. मग ती त्याला पैसे देते. ती म्हणते की मला माहिती आहे हे पैसे कमी आहे. मी तुला पुढचे पैसे पाठवते पण नेहमी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. कॉन्टॅक्टमध्ये नाही राहिलास तर लक्षात ठेव कारण कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राह म्हणजे मला सगळ्या काही गोष्टी. आता इकडे काही पत्रकार आलेले असतात काही लोक आलेली असतात अर्जुनच्या नावाने जयघोष करत असतात. पण सगळं कुटुंब एकत्र उभं असताना अर्जुन निर्दोष आहे हे सायली त्या सगळ्यांना सांगते. आणि तुम्हाला जर याची उत्तर हवी असतील तेव्हा कोर्टामधून जेव्हा अर्जुन सुभेदार सुटून बाहेर येतील तेव्हा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटतील असं देखील अर्जुनने त्या पत्रकारांना सरळ सांगितलेलं असतं आणि त्यांची बोलती बंद केलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.